जय शिवराय. डॉक्टर अमोल कोल्हे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जसं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण एक नवीन सदर सुरू केलेला आहे, संडे के फंडे, आणि त्यानुसार आजच्या संडेचा हा फंडा आयुष्याचा ब्रेक आणि ॲक्सेलरेटर. आता तुम्ही म्हणाल की ब्रेक आणि ॲक्सेलरेटर तर गाडीला असतो, आयुष्याला कुठून आला? हे समजून घेण्यासाठी आणि हा नेमका फंडा काय आहे, याचा नेमका काय उपयोग होतो आणि तो आपल्याला स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणता येईल का, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूयात आजच्या फंड्याला, आयुष्याचा ब्रेक आणि ॲक्सेलरेटर. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की तुम्ही मी प्रत्येक जण आयुष्यात धावतोय आणि याची सुरुवात ही बहुधा शालेय जीवनापासून होते. म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील, एक रॅट रेस सुरू आहे. आणि ही रॅट रेस सुरू असताना यामध्ये आजकाल तर पालक सुद्धा मुलांच्या यशापयशाबरोबर स्वतःला असोसिएट करतात, स्वतःला जोडून घेतात. म्हणजे दुर्दैवानं मुलाला किंवा मुलीला एखाद्या परीक्षेत, एखाद्या स्पर्धेत अपयश आलं तर पालकांनाच गिल्टी वाटायला लागतं, आपणच कुठं कमी पडलो की काय. बरं, यात पालकांची काही चूक नाहीये, कारण आपण स्वतः जे काही जगलो, आपलं आयुष्य जसं काही चाललंय, यापेक्षा मुलांना आणखी चांगलं आयुष्य मिळावं, त्यांचं आयुष्य आणखी सुखकर व्हावं म्हणून ही पालकांची धडपड सुरू असते. पण या सगळ्या धडपडीमध्ये होतं काय की मुलांवरचं प्रेशर हे वाढत जातं. पियर प्रेशर तर असतंच, शाळेतल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचं एक प्रेशर असतं, त्यामध्ये पालकांच्या अपेक्षांचं आणखी ओझं वाढतं. आणि मग ही आपल्याला एक सवय लागते या स्पर्धेमध्ये धावण्याची. आणि जसे आपण धावत जातो त्या पद्धतीनं आपण कशासाठी धावतो आहोत, म्हणजे दुर्दैवानं या धावण्यामध्ये प्रेरणा किती आणि अपरिहार्यता किती हेच कालांतरानं समजणं बंद होतं. हे फार जाणीवपूर्वक सांगितलेलं वाक्य. यामध्ये प्रेरणा किती आणि अपरिहार्यता किती हे जाणवणं बंद होतं. म्हणजे मला हे करायचं आहे आणि मला हे करावंच लागेल, या दोन वाक्यांमध्ये अवघ्या काही शब्दांचा फरक आहे. पण या कृतीचा विचार केला तर यात जमीन आसमानाचा अंतर. म्हणजे गवताळ कुर्णामध्ये मनसोक्तपणे हुंदडणारं हरिण आणि वाघ मागे लागल्यानंतर जीवाच्या आकांतानं पळणारं हरिण, यामध्ये काय फरक आहे? मला हे करायचं आहे म्हणजे मनसोक्तपणे हुंदडणारं हरिण आहे, आणि मला हे करावंच लागेल हे वाघ मागे लागल्यानंतर जीवाच्या आकांतानं पळणारा हरिण, एवढा हा फरक आहे. आणि मग यामध्ये होतं काय की आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये मी जर धावलो नाही, मी जर कॉम्पिटेटिव्ह राहिलो नाही तर मी स्पर्धेतून बाहेर पडेल आणि त्यासाठी मला धावावं लागेल. मग प्रत्येक जण धावायला लागतो. कोणी पैशासाठी धावतो, कोणी कुटुंबासाठी धावतो, कोणी करिअरसाठी धावतो, कोणी सुखासाठी धावतो. आणि या सगळ्या धावण्यामध्ये एक तणाव तयार होतो आणि मग एक दुष्टचक्रात आपण अडकतो की धावणं, त्यातून निर्माण होणारा तणाव, त्या तणावामुळे बदलत जाणारी जीवनशैली, त्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार, त्या आजारांमुळे आपल्या एकूण कार्यक्षमतेवर होणारा परिणाम, आणि आपण म्हणावं तसं परफॉर्म करू शकत नाही, आपण म्हणावी तशी कामगिरी करू शकत नाही आहोत, म्हणून पुन्हा वाढणारा तणाव, आणि पुन्हा हे सगळं दुष्टचक्र सुरू होतं. आणि मग मुद्दा येतो की हे सगळं थांबवायचं कसं. म्हणजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपण धावतो किंवा कॉम्पिटेटिव्ह होण्याचा प्रयत्न करतो, ते या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी एक तयारी म्हणून आपल्याला टिकावं लागेल, प्रत्येकाला टिकावं लागेल. आणि त्यासाठी आपण हे धावायला सुरुवात करतो. मग पुढे नोकरीसाठी धावाधाव होते. एकदा नोकरी लागली की मग चांगल्या पॅकेजसाठी धावणं येतं, मग प्रमोशनसाठी धावणं येतं. जर व्यवसाय एखाद्यानं सुरू केला तर व्यवसायात आणखी नफा मिळावा म्हणून धावणं सुरू होतं. मग तोटा होऊ नये म्हणून कधी कधी धावणं सुरू होतं. हे गंमत बघा, आयुष्यात धावायचंय. हे धावायचंय कशासाठी? तर आयुष्यात पुढे जाऊन स्थिरावण्यासाठी. म्हणजे या दोन तसा पाहिला तर पूर्णपणे परस्पर विरोधी क्रिया आहेत, धावणं आणि स्थिरावणं. पण धावायचं कशासाठी? तर स्थिरावण्यासाठी. आणि मग या धावण्यामध्ये, स्थिरावण्यासाठी धावण्यामध्ये आपण दुष्टचक्रात अडकू नये यासाठी काय करायचं, आणि हाच आहे आजचा फंडा, आयुष्याचा ब्रेक आणि ॲक्सेलरेटर. म्हणजे ज्याप्रमाणे ब्रेक आणि ॲक्सेलरेटर या दोन्ही गोष्टी गाडीसाठी अत्यावश्यक, म्हणजे यातल्या कोणत्याही गोष्टीचा अभाव किंवा कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा धोकादायक आहे.
म्हणजे ब्रेकचा अतिवापर केला तर गाडी चालणारच नाही, आणि जर ॲक्सेलरेटरचा अतिवापर केला तर मग अतिवेगानं अपघात हा अटळ आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा वापर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करण्याची गरज आहे, आणि हे मी कायम अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं? हे अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला खूप धावण्याची गरज आहे असं वाटत असतं तेव्हा काय करायचं, जेव्हा तुम्हाला थांबण्याची गरज आहे तेव्हा काय करायचं? मी कायम असं म्हणतो की रस्त्याने जाताना इमॅजिन करा तुम्ही बाईकवर चाललेला आहात, आणि जेव्हा तुम्ही बाईकवर चाललेला आहात तेव्हा तुम्हाला जर असं कुठं वाटायला लागलं की अरे आपला स्पीड कमी पडतोय, आपल्याला आणखी इन्स्पिरेशन हवं आहे, आपल्याला आणखी ड्रायव्हिंग फोर्स हवा आहे, आणि त्यावेळी रस्त्याने बाईकवरून जाताना एकदा उजवीकडे बघा. जेव्हा तुम्ही उजवीकडे बघता तेव्हा कोणीतरी भरधाव वेगानं कारने जात असतो, आणि जेव्हा त्या भरधाव वेगानं जाणारी कार पाहतो तेव्हा नकळत आपण ॲक्सेलरेटर देतो आणि आपला स्पीड वाढतो. आणि जेव्हा आपला स्पीड वाढलेला आणि आता गाडीवरचा कंट्रोल सुटतो की काय असं वाटतं, त्याच वेळी रस्त्याच्या डावीकडे बघा कोणीतरी सायकलवर पॅडल मारत चाललेलं असतं, आणि त्या उन्हाताना सायकलवर पॅडल मारत चालणाऱ्याकडे बघून नक्की स्वतःला समजवायचं असतं, अरे त्याच्यापेक्षा मी नक्कीच नशीबवान आहे, मी नक्कीच समाधानी आहे, त्याच्यापेक्षा माझा वेग हा कितीतरी जास्त आहे, आणि त्यावेळी ब्रेकवर पाय ठेवायचा असतो जेणेकरून ही गती थोडी कमी होते. त्यामुळे ब्रेक आणि ॲक्सेलरेटर या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीनं जर वापरल्या तर हा समतोल साधता येतो. कारण आयुष्यात धावणं तर अपरिहार्य आहे, पण हे धावत असताना आपल्याला कुठवर धावायचंय, कशासाठी धावायचंय आणि किती धावायचंय, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याचवेळी धावताना जर धाप लागली तर ब्रेक लावायला, 2 क्षण उसंत घ्यायला अजिबात कमीपणा मानू नका, अजिबात लाजू नका. शर्यतीतून बाहेर पडण्याच्या भीतीपोटी वेगानं अपघात होईल आणि धावण्याच्या अपरिहार्यतेत ऊर फुटेल अशी वेळ येऊ देऊ नका. आणि त्याविषयी ब्रेक दाबायचा म्हणजे थांबायचं नसतं. ब्रेक दाबायचा म्हणजे आपण कुठवर आलो आहोत आणि आपण योग्य दिशेने चाललो आहोत का याचा विचार करण्यासाठीची उसंत घेणं, आणि त्यासाठी हा ब्रेक आणि ॲक्सेलरेटर या दोन्हीची गरज आहे. कारण आयुष्यात पुढं जाण्यासाठी जेवढा वेग महत्त्वाचा आहे ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचं आहे ते गाडीवरचं नियंत्रण, आयुष्यातल्या गाडीवरचं नियंत्रण. कारण आयुष्यात जिंकण्यासाठी जेवढं धावणं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा जास्त त्या जिंकण्याचा आनंद घेण्यासाठी मनसोक्त जगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं ॲक्सेलरेटर केव्हा पिळायचा आणि ब्रेक केव्हा दाबायचा याचा समतोल हा प्रत्येकानं आपापला ठरवायचा असतो. बरं, हा समतोल प्रत्येकाचा स्वतःचा असतो. दुसऱ्याचा वेग हा माझा वेग असला पाहिजे हा अट्टाहास नको, आणि दुसऱ्याचा ब्रेक हा माझाही ब्रेक असू शकतो हा कंटाळा सुद्धा नको. जर स्वतःचा ब्रेक आणि स्वतःचा ॲक्सेलरेटर जर तुम्ही ओळखला तर हे वैयक्तिक नियंत्रण तुमच्या प्रत्येकाचं होईल, आणि मग आयुष्य आणखी सुंदर आहे यावर तुमचा सुद्धा विश्वास बसेल. हा आहे आयुष्यातला ब्रेक आणि ॲक्सेलरेटर. जेव्हा वेग हवा तेव्हा नक्की ॲक्सेलरेटर द्या, पण त्याचबरोबर जेव्हा वेग अनियंत्रित होतो की काय असं वाटतं तेव्हा ब्रेकवर पाय ठेवायला लाजू नका. पुन्हा आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेग जेवढा महत्त्वाचा तेवढंच महत्त्वाचं आहे नियंत्रण, आणि जर नियंत्रण हवं असेल तर ब्रेक आणि ॲक्सेलरेटर या दोन्हीवरचा समतोल हा तितकाच गरजेचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा होता आजचा संडेचा फंडा. जय शिवराय.